कितली भारी भाजी दिशी राणी ना, सेम जशी पंगत महाराज ना तशी भाजी मी बनवलेली आहे आज. तर हाय जी भाजी ना ती एकदम बेसिक साहित्य मी टाकले तिनमा. जास्त काही असं एकदम बाजार मी आणणं पडी असं काही जास्त टाकेल नाही आहे. तर पण खावाली इतली चविष्ट लागत ना, सेम जशी पंगत महाराज ना सेम तशी भाजी लागणार आहे ही. तर चला मी ही भाजी कशी बनवली आपण आता रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळा मजा म्हणा. तर आज बनवणार मी मस्त वांगाणी भाजी जशी पंगत महाराज ना सेम तसा पद्धत माझ्यारी स्टाईल. तर मी आता वांगण भाजीसाठी ना ह्या असं जांभूळ कलर वांगा लिहिलेले तुमच्याकडे जर या वांगा भेटतो आणि तर तुम्ही पांढरा वांगा पण लिहिलात तरी पण चालतील. पांढरा वांगा म्हणजे त्या हिरवा वांगा राहतच तसा. तर रेसले मी आता चिरिलेलं आहे आणि मीठना पाणीमा भिजत टाकी दिले. इसलिए मीठना पाणी महिन्यासाठी टाकाना वांगाना ज्या कडवटपणा असं थोडंसं कमी वीज असते ना मुळे. तर 15 ते 20 मिनटं इसलिए मी भिजायला टाके दिन त्या चिरीचं नाही. आणि भाजीसाठी लिहिले मी आटे खोबरानं कीस, परत आटे अद्रक आणि लसूण आणि आटे लिहिलेत मी थोडंसं शेंगदाणा आणलेत एकदम. तर आईचे सगळं जे साहित्य ना ते मिक्सरमा मी आता बारीक करलेस. पहिले मी ना शेंगदाणा बारीक करले होते मिक्सरमा, आता काढलेस. मी ना कच्चा शेंगदाणा या लिहिलेतात, शेंगदाणा काही भुजेल नव्हता. तर आता लगेचच मी खोबरान कीस अद्रक आणि लसूण पण बारीक करलेस मिक्सरमा. भाजीसाठी ना मी 3-4 पळ्या तेलही टाकी दिले. थोडंसं बरंच तेलही लागस वांगण भाजीमा जर पंगतमधली भाजी करण म्हणितं. तेल जे ना ते गरम होई झाले. गरम तेलमच टाका मी थोडंसं तेजपत्ता टाकानंतर लगेचच 1 ते 2 चमचे छोटे चमचे जिरं पण चांगलं कडकडलं. आता लगेच जो मी खोबरं आणि लसूण अद्रक मिक्सरमध्ये होतं ना ते टाकलं. त्याला पण 2 मिनटं कलचायलं तर मी लगेचच टाके मॅगी मसाला, गरम मसाला आणि थोडंसं धनासना पावडर 1 चमची आणि चवी म्हणजे जेवढे तिखट लागत तेवढी चटणी. तर 1 ते 1.5 चमची चटणी मॅडे टाकेले. तर मॅगी मसाल्यामुळे काय वेळेस माहिती का टेस्ट एकदम चटपटीचीच भाजीनी. तर या मसाला असले मी 1-2 मिनटं परतायले जाते. चांगलं भुंजलो होतं आपण तेलमा. आता देखा म्हणावला ज्या मसाला आहेत ना त्या 2 ते 3 मिनटं परतायचं आणि रेडी व्ही घ्या. तेल सुटायला मस्त सुरुवात वेगळी तेलवरती यावाले. आता लगेचच त्यांना टाकायचं वांगाण्या जेवढ्या बी फोडी तेवढ्या मी टाकी देस. पहिले मीठना पाणीमा डीप करले त्यात मी नंतर चांगलं स्वच्छ पाणी अजून कुचकरीसन धुवले त्यात वांगण फोडीसले. तर वांगण फोडी पण मी 2 ते 3 मिनटं मस्त मसालामा परतायले जात आणि वरूनच टाके कसुरी मेथी हे टाकानेस. कसुरी मेथीमुळे ना चव ही एकदम भारी आहे भाजीले. आता 2 ते 3 मिनटं परतावानंतर लगेचच टाका मी ग्लासभर पाणीमुळे काय बस माहिती का वांगा पण आपला एकदम नरम शिजतंस आणि भाजीची चव आहे ना त्या सारमा थोडीशी सारणी राहू दे नाही जास्त नाही पण एकदम कोरडी बी नाही करणे आहे. तर सारले चव पण एकदम भारी उतरस. तर आता लगेचच टाकतो आपण चवीपुरता नमक टाकीसनी. आता इले मी मिक्स कर देस आणि ना इले मी मस्त 2 ते 3 मिनटं झाकीसनी शिजू देस. तर मी नावर ना झाके देईन. तर आता झाकण उघडीसन देख. तर आता आपण थोडंसं कूट टाक दूध कारण भाजीना सारे ना तो आटावा माही लागणार. तर शेंगदाणा कुठे ना वरूनच टाकणं कवय पण पहिले जर टाकणं तेलही उडीत असते ना मुळे ना जे शेंगदाणा कुठे ना ते अर्धा वांगा 50% वांगा शिजाडल्यावानं मगच टाकणं. तर मजाकने एकदम भारी भाजी आहे सेम जशी पंगतमा भाजी राहणार सेम तसा पद्धतमा भाजी आहे कस्तुरी मेथीमुळे आणि मॅगी मसालामुळे घरना मसालाचमुळे भाजीची टेस्ट ना ती एकदम भारी आहे. तर भाजी ना शिजन राहिली होती तर मी अजून थोडीशी झाके देईन ती 10 ते 15 मिनटं. लगेच मी अजून उघडीसन देखील देखा भाजी आहे किती भारी दिसराणी. कदाचित वापमुळे तुमला एवढी दिसराणी बनणार नाही पण एकदम खमंग वास सुटेले घरमा पण. आणि ना भाजीले जी तर्री ना ती पण एकदम भारी येले तेल पण एकदम भारी सुटेले भाजीले. तर आता लगेच असेल मी अजून पण थोडीशी शिजन राहिली ती भाजी थोडीशी झाकी देस मी अजून पण तिले. तर भाजीनं अजून झाकण उघडले तर मी आता देखा भाजी शिजन वेगळी रेडी. थोडीशी फक्त 5 मिनटांनीच कसं राहिलं थोडंसं अजून एक्स्ट्रा सार दिसला ना तोच फक्त कमी होऊ दिसू मी आता. आणि देखा 5 मिनटामाच जो सार आहे ना तो पण कमी होई त्यांना टाक देस. कोथिंबीर टाकीसनी फक्त मी परतायलेच आते. आणि मला सेम अशीच कन्सिस्टन्सी भाजी पाहिजे होती. हाय वेगळी म्हणे आचारी स्टाईल भाजी रेडी पंगतमधली. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा.